श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्त भगवान यांनी साधना केली। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते। औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती। औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते। औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात। औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते। औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं। औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते। औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते। औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात। हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता, ज्याला देव, दानव व मानव कुणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही मारू शकत नाही, अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता। पण याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता। त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता। सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकशिपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही। अखेर कंटाळून हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे ते मला सांग। तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे। त्यावर हिरण्यकशिपू म्हणे की मग या खांबात आहे का? तर बालक म्हणाला, होय, या खांबातही माझे भगवान आहे। हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकशिपूने त्या खांबाला जोराने लात मारली। तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले। त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले। अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला। परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला। यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहांना आपली नखे टाकायला सांगितले। त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला। याने उग्ररूप नरसिंह शांत झालास तेव्हा विष्णुदेवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल। आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। याच कारणामुळे
औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. आता आपण दैवी वृक्षांबद्दल बोलूया. तर कडुनिंब, पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हिंदू धर्मात हे 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड. पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तुळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.